किंवा इथं आम्ही बऱ्याचशा सुविधा आणल्यात असंही त्यांचं मत आहे। या सगळ्याबद्दल आपण आज एक रोखठोक आणि विशेष करून रोखठोकच मुलाखत करतोय। जागेवर कचरा टाकला जातो, माझ्या कार्यकाळात प्रक्रिया होत होती। कचरा पडतोय आज तुम्ही जाऊन तिथली शूटिंग घेऊ शकता, व्हिडिओ करू शकता। मग आज गावाचा कचरा कुठं पडतो मला दाखवा नाही का? आम्हाला रस्त्यावर दिसला तुम्ही 2 वर्षांनी प्रश्न विचारा मला की शादिकाना काय झाला। आम्ही तर विचारणारच, विचारा, बिलकुल विचारा। मी आम्ही तर विचारणार। तुम्ही नगरपंचायत इमारत विचारा, घाट विचारा, घाटाचं पण मी केलं। काय म्हणतो की 5 वर्षाच्या काळात त्यांनी किती निधी आणला, आम्ही किती निधी आणला आणि आम्ही गावासाठी काय करतोय। मागं पडले जे म्हणतायत ना, तर ह्याच्यासाठी कोण जिम्मेदार आहे हे पण शासन करते कोण होते। ठीक आहे, आमचा एक 5 वर्षाच्या काळात आधी करते कोण होते, काय होते ह्याचा पण थोडा विचार करा। आणखी एक तुम्हाला एक महत्वपूर्ण माहितीच मी सांगतो। 30 वर्षाचं लाईट बिल 1,45,00,000 रुपये, त्याच्यातले 70 पैकी 1,45,00,000 त्यांना फेडलं म्हणा की। मग मी तेच सांगतोय, गावाचं आम्ही कुणाला टीका टिप्पणी करायची नाही। ज्यांना ज्या अशी भरपूर मोठी लिस्ट आहे, तुम्हाला हवी असली तर देतो। ते काय मी जिम्मेदारी मी झटकली नाही, जेवढं माझ्याकडून जे सहकार्य होते बऱ्याच शेतकऱ्याला मी टाकून दिलेला आहे। त्याच्यामुळं आमची एक भूमिका स्पष्ट आणि क्लिअर आहे। आणि नमस्कार मंडळी, आणि तुम्ही पाहताय हा जनमंतक। आणि जनमंतकमध्ये आपण लातूर जिल्ह्याच्या 4 नगर परिषदा आणि 1 नगरपंचायत म्हणजे की रेणापूरची नगरपंचायत आहे, त्या संदर्भामध्ये आपण ग्राउंड रिपोर्टिंग केलं आहे। अनेक लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात, अनेक लोकांबद्दल बोललो आहे, सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी आपण जाणून घेतल्यात। आणि हे जाणून घेत असताना काही आपल्याला प्रश्न पडत होते, त्या प्रश्नाची उकल आता जे कोणी हे सगळे दिग्गज लोक सध्या या निवडणुकीच्या रिंगणामध्ये, नगरपंचायतीच्या किंवा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आलेले आहेत, त्यांच्याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। त्यांनी केलेला एकूणच विकास, त्यांनी केलेले या शहरासाठी, या नगरपंचायतीसाठी आणि सर्वसामान्य लोकांसाठी ठेवलेले विजन, त्यांच्या आयडिया, ह्या सगळ्या आपण आपल्या या मुलाखतीमध्ये, जनमंतकच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण मुलाखती करतो आहे। आणि आता माझ्यासोबत जे आहेत ते रेणापूरचे अतिशय कमी वयामध्ये, माझ्यामध्ये 28 वर्ष म्हणले ना, 28 वर्षामध्ये नगर म्हणजे प्रथम नगराध्यक्ष त्यांनी हे इथं रेणापूर नगरपंचायतीमध्ये भूषवलं, लोकांचे कामं केलेत असं त्यांचं मत आहे। किंवा इथं आम्ही बऱ्याचशा सुविधा आणल्यात असंही त्यांचं मत आहे। या सगळ्याबद्दल आपण आज एक रोखठोक आणि विशेष करून रोखठोकच मुलाखत करतो आहे। आणि ती रोखठोक मुलाखतीसाठी आपल्या माझ्या बाजूला जे बसलेत ते अभिषेक आखनगिरे आहेत, ते रेणापूरचे माजी नगराध्यक्ष आहेत ह्या रेणापूर नगरपंचायतीचे। सर, तुमचं जनमंतकमध्ये स्वागत करतो। थोडक्यात तुमची आम्हाला पार्श्वभूमी सांगा, तुमचं नाव आणि ओळख आणि तुमचं थोडक्यात। नमस्कार, मी अभिषेक शामराव आकनगिरे, रेणापूर नगरपंचायतचा प्रथम नगराध्यक्ष म्हणून मी पद भूषवलेलं आहे। आणि आता दुसरी ओळख सांगायची तर आत्ता जी आता नगरपंचायत नवीन चालू आहे त्याच्यामध्ये शोभा शामराव आकनगिरे हे माझ्या मातोश्री नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत। आपलं शिक्षण काय झालं सर? माझं शिक्षण मी कॉलेज ड्रॉपआउट आहे। 2nd इयर नंतर मी माझं कॉलेज ड्रॉपआउट झालेलं आहे। राजकारणात येण्याचा उद्देश काय होता आणि कसे म्हणजे? नाही, राजकारणात यायचा हा योगायोगच घडला, कारण की माझं राजकारणात यावं असा काही हेतू नव्हता। कारण की वडील होते सक्रिय, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबापासून ते मुंडे साहेबाचे सहकारी राहिलेले आहेत। त्याच्यानंतर थोडा त्यांचा राजकीय प्रवास होता, पण माझी इच्छा बिलकुल नव्हती की मी राजकारणात यावं। तो एक योगायोगच म्हणावं लागेल। आपले वडील काय इथं नगराध्यक्ष माझे काय कुठले होते? आपल्या घरात त्याच्या अगोदर होतं कुठलं पद? नाही, ते सोसायटीचे चेअरमन होते। सोसायटीचे चेअरमन म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे, ग्रामपंचायत सदस्य पण होते। पण असं दुसरं त्यांच्याशिवाय कोणी राजकीय ह्याच्यात नव्हतं। काय केलं तुम्ही रेणापूर शहरासाठी? प्रथम नगराध्यक्ष, फार कमी अनुभव, पहिली वेळ, पक्षाने जबाबदारी दिली होती, कशी होती तुमची ती भूमिका? आता एक बघायला गेलं तर जे तुम्ही म्हणताय की मी खूप कमी वयात पद हे केलं, तर त्याचं श्रेय पूर्णपणे आमचे नेते माननीय रमेश आप्पा कराड साहेबांना जातं। हे कारण की त्यांनी एवढ्या कमी वयामध्ये मला नेतृत्व करण्याची संधी दिली आणि ती एक त्यांच्यासाठी जोखीमच म्हणावं लागेल। कारण का जे काय आता जो काही हे होणार होतं ते त्यांना सुद्धा लागू झालं असतं, किंवा मी काम केलं नाही केलं तर त्यांचा फरक त्यांना पण पडणार होता। कारण की एक नवयुवकाच्या हातात रेणापूर सारखी नगरपंचायत देणं हे जोखमीचं काम होतं। तर तुम्हाला एक पार्श्वभूमी सांगतो की रेणापूर नगरपंचायत जरी नगरपंचायत आहे, पण क्षेत्रफळाच्या मानानं 48.9 स्क्वेअर किलोमीटर आहे।
तर लातूर महानगरपालिका ही 33 स्क्वेअर किलोमीटर आहे. त्याच्यामुळं आमच्या समोर ही चॅलेंज तसंच होतं, कारण की याच्यात 5 तंडे 2 वाड्या असा मोठा भाग आवाका जास्त आहे, आवाका खूप जास्त आहे. आणि तसे चॅलेंज पण होते, कारण की ग्रामपंचायत नंतर रेणापूर नगरपंचायत झाली आणि त्याच्या पुढे समस्या भरपूर होत्या. आधी लाईट नव्हत्या, कोणी स्वच्छता करत नव्हतं, घाणीचं साम्राज्य होतं, किंवा रस्ते नाल्या मूलभूत सुविधेचा भरपूर अभाव होता. आणि तुमच्या चॅनलच्या मी प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत, पाहिल्या आहेत, त्याचा मला काही राग नाही किंवा लोभ नाही. कारण का आम्ही ज्यावेळेस राजकीय क्षेत्रात ज्यावेळेस राजकीय म्हटले की राग आणि त्याच्याबद्दलची द्वेष व्हायची भूमिकाच नाहीये. कारण का आम्ही माझी राजकीय पार्श्वभूमी ज्यावेळेस मी उतरलो, जे योगायोग सांगितला, तर माझा मित्र परिवार असो किंवा सहकार्य असो, टीम चांगली होती. त्याच्यामुळे म्हणलं आपण गावासाठी काही करू शकतो का, ह्याच उद्देशाने आम्ही म्हणजे राजकीय आमचा प्रवास सुरू झाला. काय केलं गावासाठी तुम्ही? तर तुम्ही आता तुम्हाला जुनं रेणापूर माहित असेल नसेल, पण इथल्या तुम्ही रोड नाल्या बघा. जी काही पोलवर आज तुम्हाला LED लाईट दिसते, ही माझी कार्यकाळात सुरू झालेली आहे, चालू आहे. बघा तुम्ही स्वतः बघा पोलवर, ज्या पोलवर चालू आहे नाही ते पण बघा. दुसरा विषय आहे घरकुल. 1250 घरकुल आम्ही पंतप्रधान आवास योजनेतून केले. 10-20 आकडा इकडे तिकडे असू शकतो, 290 रमाई आवास योजनेचे, त्याच्यातले जवळपास 750 ते 800 घरकुल पूर्ण येतं आणि काही कामं चालू आहेत. बघा ना तुम्ही, आहेत का नाही. अनेक लोकांचा आरोप आहे की एकाच घरावर 2-2दा 3-3दा तुम्ही घरकुल तुमच्या जवळच्या नातेवाईकांना आरोप सांगतोय आम्ही तुम्हाला. तसं काय केलंय का तुम्ही? बिलकुल नाही. हो का, ह्याच्यामध्ये ऑनलाईन जिओ टॅगिंग सगळं पारदर्शक आहे. असं असतं ना, तर मी तेच म्हणतोय, आम्ही जर कुठं चूक केली आहे, तुम्ही 100% आम्हाला दंडित करा. आम्ही त्या चुकीच्या भूमीला समर्थन बिलकुल करत नाही. चूक झाली आहे काय ही पाहिलं पाहिजे. फक्त कसं आहे, आरोप करायचे म्हणून आरोप करण्यात काही तथ्य नाहीये किंवा त्याला काही मतलब नाही. आणि तुम्ही बघू शकता की रोड नाल्या लाईट, बर मला काय म्हणायचं, 3 वर्ष झालं प्रशासक आहे, काही आमच्या अडचणी आहेत, नाहीत अशातल्या नाहीत. आमचं 3 वर्षाखाली आमचं पद संपलेलं आहे, पण गावासाठी काहीतरी देणं लागतं. ह्या हिशोबाने माझ्या हातात काय, मी काय करू शकतो. कचऱ्याचं व्यवस्थापनाचं ज्यावेळेस मी माझ्या कार्यकाळात सुरू झालं, आम्हाला कचरा टाकण्यासाठी आणि त्याचं वर्गीकरण करणं, त्याला प्रक्रिया करणं, सांगतो ना तुम्हाला, ते प्रक्रिया करणं ह्याचं काम त्यावेळेस आमच्यापाशी जागा नव्हती. मग जागा कुठं शोधायचं. मी माझी वैयक्तिक 3 एकर जागा आज सुद्धा तिथं त्या जागेवर कचरा टाकला जातो. माझ्या कार्यकाळात प्रक्रिया होत होती. पडतोय आज तुम्ही जाऊन तिथली शूटिंग घेऊ शकता, व्हिडिओ करू शकता. मग आज गावाचा कचरा कुठं पडतो मला दाखवा नाही का, आम्हाला रस्त्यावर दिसला दाखवा तुम्ही रस्त्या आणि माझ्या जागेत पण जावा. तेच सांगतोय, प्रशासक काळामध्ये तुम्ही ह्याच्या मागली थोडी पार्श्वभूमी समजा. ह्या 3 वर्षाच्या कार्यकाळात मी पदावर नाहीये, मी उत्तर देणं लागतो का नाही हे तुम्ही सांगा. नाही, आपण तुम्ही पदावर नाही तर आम्ही मान्य करतो तुम्ही पदावर नाहीत, पण आपण सक्रिय राजकारणामध्ये राहणार आहोत. आता तुम्ही फार अपघाताने जरी समजा इकडे आलात राजकारणामध्ये, नाही तो अपघात सुरुवातीला झाला, आता जरी आलात, आता राजकीयच आहात तुम्ही, आता नेते आहात, युवक आहात, तरुण आहात, आम्ही ते मान्य करतोय. मग तुम्हाला स्थानिकचं राजकारणामध्ये इंटरेस्ट होता, जरी तुमचा कार्यकाळ संपला, काही 2.5 वर्ष तुम्ही अध्यक्ष राहिला, पुन्हा 5 वर्षाची जिम्मेदारी माझीच होती, जिम्मेदारी तुमचीच होती. मग तुम्हाला असं वाटलं नाही का रेणापूरकर वासियांना आपण 3 वर्षासाठी प्रशासक काळामध्ये वाऱ्यावर सोडलं म्हणून? नाही, बिलकुल नाही. मी तेच सांगतोय. आता तुम्ही जे मला प्रश्न उत्तर दिलात की बाबा मला किती पद तुम्ही उत्तर विचारू शकता, म्हणजे तुमचा जिम्मेदारी नाही का असं म्हणतोय मी सांगतो ना. त्या काळामध्ये आम्ही काय केलं, रेणापूर नगरीसाठी किंवा इथल्या आपल्या शहरासाठी, तंडेवाड्यासाठी आम्ही आमच्या काळात काय करू शकतो, मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचं काम करू शकतो. आम्ही तो मोठ्या प्रमाणात निधी आमचे नेते माननीय रमेश अप्पा कराड साहेबांच्या माध्यमातून आणण्याचं काम आम्ही केलं. परत मी तेच सांगतोय, माझ्या हातात जे होतं, कचरा टाकायचं मी काय बंद केलं नाही, मी पदावर नाही म्हणून. कचरा जागेत अजूनही पडतो, मी तेच सांगतोय तुम्हाला. आणि जे काय पाठपुरावा करावा लागतो किंवा ह्यांना जे काय कमी पडतं. बरं, आणखीन एक दुसरा विषय सांगतो. तुम्ही गावात माहिती घ्या, गेली 3 वर्ष जो शहरात मुरुम पडलाय तो माझ्या वैयक्तिक खर्चातून पडलेला आहे. रेणापूर मधून एका टिप्परचं जरी बिल उचललं असेल तरी बघा, बऱ्याच शेती रस्त्याला टाकलाय, बऱ्याच वाड्या तंड्यात टाकलेला आहे. ज्या अशी भरपूर मोठी लिस्ट आहे, तुम्हाला हवी असली तर देतो. ते काय मी जिम्मेदारी झटकली नाही. जेवढं माझ्याकडून जे सहकार्य होते, बऱ्याच शेतकऱ्याला
मी टाकून दिलेला आहे. त्याच्यामुळं आमची एक भूमिका स्पष्ट आणि क्लिअर आहे. आणि तुम्ही बऱ्याच वार्डामध्ये जावा, ठीक आहे, मी आणखीन सुद्धा दावा केला नाही की 100% काम पूर्ण झालेत. आणि तुम्ही बऱ्याचदा म्हणला निधी गायब, निधी गायब. अहो, जे कामं झालेत त्या लोकांची आणखीन बिलं नाहीत. ते का बिलं नाही तर असाही आरोप होतोय, आता त्या मुद्द्यावर तर येणारच आपण. असाही आरोप होतोय की त्याच्या कमिशनसाठी ते बिलं राहिलेत किंवा कामच त्याच्यामुळे रखडलेत, असे काय आरोप आहेत तुमच्यावरती? आता कमिशन म्हणायला मी काय तिथं पदावर आहे का? एकाच एजन्सीला तुम्ही कामं दिले? नाही, हे सरळ सरळ चुकीचं आहे. तुम्ही तिथं जाऊन बघू शकता, बऱ्याच वेगवेगळ्या एजन्सी आहेत, बऱ्याच वेगळ्या आहे. आणि ते माझं काम नाहीये, ते प्रशासनाचं काम आहे. त्याच्यामध्ये जो एलिजिबल होईल, तो जो नियमात बसेल त्यालाच काम जाणार आहे. तो काय माझ्या अधिकारात आहे का की बाबा मी कामं देतो, मी देतो? आम्ही काय निधी आणणार, गावासाठी निधी आणणार आणि त्याचे कामं करून घेणार. आता तुम्हाला माहिती आहे पूर्ण महाराष्ट्रातला विषय आहे की काही लोकांचे आता काही गोष्टीमुळे ते बिलं मागं पुढं होत आहेत. आणि उचलायचे जाऊ द्या, आहेत त्याचे बिलं गेलेले नाहीत बऱ्याच लोकांचे, त्याच्यामुळं ते मागं पुढं झालेत. आणि आम्ही तुम्हाला महत्वाची एक गोष्ट सांगतो की आम्ही थर्ड पार्टी लागू केलेली आहे. आणि मी आल्यानंतर थर्ड पार्टी करणारा मी आहे सुरुवातीचा, किंवा थर्ड पार्टी झाल्याशिवाय बिलं होऊ नये. कारण का त्या कामाची क्वालिटी राखली जाते, त्याच्यावर वेगवेगळ्या संस्थेचं निगराणी राहते. त्याच्यामुळं आम्ही त्या गोष्टीला कवाच पाठिंबा नाही. अभिषेक काकिनगिरे हे म्हणजे जे आहेत, आता तुम्ही आहात, जात पाहून लोकांना त्यांचा विकास करता, जात पाहून घरकुल देता, जात पाहून त्या वार्डातले रस्ते बनवतात. तुम्ही त्याला मतदान केलं नाही म्हणून त्यांच्यातले रस्ते रखडलेत, अशाही आरोप आहेत. त्याच्यावर काय? आता हास्यास्पद आहे. तुम्ही स्वतः वैयक्तिक, मी तेच म्हणतोय की तुम्ही स्वतः तिथं जाऊन जरा पाहणी करा. विरोधकाचे सुद्धा आमचे नगरसेवक होते, किंवा जातीचा विषय मांडलात, खूप चांगलं केलात की कोणत्या जातीला, कोणत्या समाजाला किती घरकुल भेटलेत हे बघा. आमच्यात कोणताच समाज घरकुलापासून वंचित राहिलेला नाही, कोणताच समाज राहिला नाही. आमच्या लोकात आम्ही मुलाखती घेते वेळेस तर अनेकांना त्या आता काळेवाडी भाग राहिला. हो ना, मग काळेवाडीच्या काही अडचणी येतात, तिथल्या ते गायरान आहे. ते गायरान असल्यामुळे ते तिथं तर घरपट्टी नळपट्टी घेताच ना तुम्ही, मग कशाच्या कुठल्या बेसवरती घेता? तेच सांगतो, काळेवाडी सोडला तर अनेक दुसरे पण बरेच भाग आहेत ना. मी काळेवाडी वासियांना जाऊन स्वतः बोललेलो आहे. काही टेक्निकल अडचणी आल्या होत्या, त्याच्यामुळे पाणी पोहोचत नाही तिथं. घरकुल झालं, पाणी नाही तिथं. तेच सांगतोय, आम्ही आमच्या कार्यकाळात पाईपलाईन पण मंजूर करून आणलेली आहे. आता ते काम बऱ्यापैकी झालेलं आहे. येणाऱ्या 5-6 महिन्यामध्ये फक्त टेस्टिंग राहिली आहे, टाकी उभा राहिली आहे, फक्त 1-2 मेंटेनन्सचे काम असतील. आता टेस्टिंग कसं म्हणता येईल? बरंचसं बांधकाम राहिले की टाकीचं बांधकाम कुठं राहील? टाकीच नाही, त्याच्या समोरची काय चालू आहे ते समोर? तेच सांगतोय, ती समोर रेणापूर नगर पंचायतची प्रशासकीय इमारत होत आहे तिथं ना. हा, टाकीच्या बाजूला. हा, बरं झालं आठवण करून दिला की आमच्या आधीच्या जे काय भ्रम आहे. एक मिनिट, तुम्ही ती सांगितलं गावकर्त्यांनी जागा विकल्या. कुणाला विकल्या तुम्हाला कळलं ना? तुम्ही इंटरव्ह्यू घेताय, तुम्ही मला काय म्हणताय, कुणाला विकल्या म्हणजे लोकांना अशाच देऊन टाकल्या की बाबा तुमच्या विरोधकांनी विकल्या असा आरोप आहे का तुमचा? विरोधकांनी नाही, आमच्या मला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही. मला एकच सांगायचं आहे की बाबा आम्ही आमच्या काळात, ती महसूलची जागा होती, आम्ही पाठपुरावा करून ती जागा नगरपंचायतकडे वर्ग केली, त्याला पैसे भरले नियमाने, आणि 10 कोटी रुपयाची आम्ही तिथं प्रशासकीय इमारत उभी करत आहोत. एवढी भव्य इमारत कुठल्याच नगरपंचायतकडे सध्या तरी नाहीये. ठीक आहे, त्याला 1-1.5 वर्ष लागणार आहे. कुठलेही काम एका झटक्यात होत नसते, एकदाच होत नाही. कमिशन खोरीचा विषय येतो. आता कसा विरोधकाला काही मुद्दा नाही, कुठेही म्हणलं उठलं कमिशन खोरी, ही खोरी. मला काय म्हणायचं आहे की त्याचे काहीतरी सबूत दाखवा की मी कुणाला मागितलंय, काय केलंय, मी कुणाकडून रुपया घेतलेला आहे, हे केलेला आहे. तुम्ही 100% दाखवा की बाबा मी कुठेही केलंय. आरोपी बिनबुडाचे आहेत म्हणा की मग आता तेच म्हणावं लागेल ना, ह्यांच्यापाशी विषय नाही. बरं, मला काय म्हणायचं, 19 ते 24 पर्यंत माननीय धीरजभाई देशमुख आमदार होते ह्या भागाचे. 2.5 वर्ष त्यांच्याकडे पालकमंत्रीपद, त्यांच्या घरात पालकमंत्रीपद होतं. त्या कार्यकाळात किती निधी आणला तुम्हाला निघायला सोपं आहे. प्रशासकीय मान्यता आहेत, बाकीच्या गोष्टी मार्फत कळते की किती निधी आणला. 19 ते 21 म्हणजे 21च्या मध्यवर्तीपर्यंत त्यांनी होते. त्या काळात किती निधी आणला, आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये माननीय रमेश अप्पा कराड साहेबांच्या काळामध्ये आमच्या सरकारच्या माध्यमातून किती निधी आणला स्पष्ट आहे. एक काय आरोप, तुम्ही काय दिलं 5 वर्षाच्या काळात, तुमच्या ह्याच्यात होता, तुम्ही मांडा ना तुमचा लेखाजोखा. आम्ही मांडतो लेखाजोखा आमचा. त्यांचं असं मत आहे, त्यांनी निधी दिला, पण इथले जी सत्तेवर लोक होते त्यांनी तो निधीचा उपयोग केला नाही,
किंवा ते होऊ दिलं नाहीत काम, असं त्यांचं मत आहे. सत्ता तुमची, आमदार तुम्ही, करायची ना कारवाई, मग करायचं आमच्या विरुद्ध ऍक्शन घ्यायचं, आम्ही जर तसं वागत असतो तर तुम्ही हे करायचं ना. फक्त कसं आहे माहिती आहे का, तुम्ही 5 वर्षात त्यावेळेस मतदारसंघाकडे फिरकेली नाहीत. आज बोंब उठवायची, कमिशन खुरी, कामच झाले नाहीत, फंड गायब, कसे असतात सगळे कामं. काय आम्ही पण कवा दावा केले की 100% काम आम्ही पूर्ण केलेले आहेत? आमचे काही दावे आहेत, आम्ही काम केलंय तर काम केलंय. आधी आम्ही मूलभूत गरजावर फोकस केलं, आणि आता येणाऱ्या काळामध्ये जे जे शहरासाठी आवश्यक आहेत त्या गोष्टीकडे आम्ही फोकस करणार आहेत. आणि कितीही जरी आरडाओरड केली, इथल्या रेणापूरच्या जनतेला सगळं माहिती आहे की कोण कामं केले कोण नाही. ती येणाऱ्या 2 तारखेच्या ह्याच्यातून रेणापूर वासी 3 तारखेला लक्षात मतदानातून दाखला. बरोबर आहे तुमचं म्हणणं की 3 तारखेला कळेलच ते. मला सांगा, स्वच्छतेचा फार मोठा प्रश्न आपल्या रेणापूरमध्ये. रस्त्यावरती आम्ही कचरे पाहिले, 4 शौचालय आहेत. आता मी तर माझ्या हिशोबावरती 4 आहेत, त्या एकही शौचालय चालू नाही. आपल्याला वाटलं नाही का ते आपण या काळामध्ये आपण ते बांधलेत, पण त्याच्यावरती निगा राखावी म्हणून? नाही, बिलकुल. आम्ही वेळोवेळी प्रशासनाला तशा सूचना केल्या, पत्रव्यवहार केले, त्यांना सांगितलं की बाबा त्याच्यावर तुम्ही एक माणूस नेमून त्याची व्यवस्था पण व्यवस्थित करा. आधी व्यवस्थित सक्रिय होते, पण ह्या मधल्या काळामध्ये कसं आहे, आता आमच्याकडे CO साहेब पण प्रभारी आहेत, इंजिनियर प्रभारी आहेत, बराच स्टाफ हा जागेवर नसतो, बराच स्टाफ बाहेरून आलेला आहे. त्या नगरपंचायतमध्ये इतका सावळा गोंधळ माजलेला, प्रशासनाची एवढी मनमानी झालेली आहे. त्याच्यामुळं काही गोष्टी आम्ही आमदार साहेब वारंवार बैठका घेऊन सूचना केलेल्या आहेत, ही केलेल्या आहेत, पण ह्यांचा मनमानी कारभार चालू असल्या काही गोष्टीचा आमचा नाईलाज झालेला आहे. आणि तुम्ही एक लोकाला 100%, तुम्ही आज म्हणताय ना आमच्या 5 वर्षा काळामध्ये पाणी कसं जात होतं, तुम्ही म्हणलात वाडी तंड्याला पाणी नाही, मी 100% मान्य करतो, कारण की हे आमच्या कार्यकाळात बंद झालेले नाहीत, ते पूर्वीपासून नव्हतं. आमच्या कार्यकाळात आम्ही पाईपलाईन मंजूर करून आणली, आणि पाईपलाईन मंजूर करतो असताना टेक्निकल अडचणी पण आपण समजून घेतल्या पाहिजेत. कारण का जो आपला नदीचा पाण्याचा सोर्स असतो त्याच्यावर अधिग्रहण वाढवणं असेल, त्याची मंजुरी करून आणणं असेल, तर तुम्हाला एक सांगतो की आमच्या समोर वेगवेगळ्या अडचणी होत्या. कशा अडचणी होत्या की बाबा जी जुनी पाईपलाईन झाली ते कागदावर तर 2028 प्रमाणेच्या लोकसंख्येनं झाली, पण ती कॅपेबल नव्हती. त्याच्यावरचं जे काही अधिकाराचा गैरसमज होता ते वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही दूर करून, त्यांना जे डॉक्युमेंट आवश्यक आहेत ते पाठपुरावा करून, अधिग्रहण वाढवून आम्ही ते सॉल्व्ह करून पाईपलाईन मंजूर करून आणली. मग त्याला वेळ गेला. 5 वर्षाच्या कार्यकाळात आमची जो शेवटचा जी मोठा निधी आला तो पाणी पाईपलाईनचाच होता. आता हे प्रशासनाच्या काळात काम झालं, ते आता त्यांच्या थोडं मनमानी कामानुसार गुत्तेदाराच्या. तुम्ही हे मान्य करता की प्रशासकाचा इथं मनमानी कारभार आहे? बिलकुल बिलकुल. त्याच्यामुळं हे सगळी जी आहेत ना ह्याच्या झळ आहेत ते रेणापूरकर वासियांना भेटत आहेत. मी तेच सांगतो, मी हे अग्री करतो. काही गोष्टीमध्ये प्रशासनाची बरीच प्रकारात चूक आहे. त्यांनी जनतेचे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे बऱ्याच दुर्लक्ष केलं. मलाच वाईट वाटतं की ते कामगारांना सह्या लवकर भेटत नाहीत, फेर व्यवस्थित होत नाहीत, बाकीच्या बऱ्याच अडचणी आहेत. टाउन प्लॅनिंगचा विषय आहे की आमच्या लोकांना परवाने भेटायला उशीर होत आहे. या अशा बऱ्याच गोष्टी आहेत की आम्ही त्याला दुर्लक्ष करत नाही, पण आम्ही हे मानतो की आम्ही त्याच्यातून मार्ग काढू शकतो आणि लोकांना मार्ग काढून दिलेला आहे. कारण का तुम्हाला आज वाटतंय की हे कामं झाले नाहीत, हे झाले नाहीत, पण आधीचं जर रेणापूर पाहिलं असतं आणि आताच जर रेणापूर पाहताय तुम्ही, त्याच्यामुळं बराच बदल झालेला आहे. कचऱ्याच्या समस्येच्या पूर्ण मी ज्या वेळेस सुरुवात झाली तर 5 महिलांची फक्त स्वच्छतेची टीम होती आणि 4 माणसं पाणी सोडण्यासाठी होते. आम्ही 50 महिलांची टीम उभा केली, त्याच्यासाठी फंड आणला आणि 5 वर्ष व्यवस्थित ह्याच्यात गाड्या माझ्याच कार्यकाळात झाल्या. बरं, अग्निशामक असणारी तेच सांगतोय, मधल्या आता ह्यांच्या काही गाड्या ह्याला पडू नयेत, गॅरेजला पडू नये सर्व्हिसच्या अभावी. आता ह्या गोष्टी तर म्हणजे हा सगळा रोष त्या 3 वर्षाचा काळाचा रोष तुमच्यावर येतोय असं तुमचं म्हणणं आहे? रोष असेल किंवा नाही आता हे जनतेने ठरवायचं. मी तर काही गोष्टी ती केलो, काही समस्या आहेत त्याच्याबद्दल. कारण काय कसं आहे, काही लोकांना, बऱ्याच लोकांना माहित नाही की आमचा आणखीन कार्यकाळ संपलाय. बऱ्याच जणांना वाटतं की आमचा कार्यकाळ सुरू आहे. म्हणजे ज्यांना अभिषेक आकेनगिरे अजूनही नगराध्यक्ष आहेत, कारण का आम्ही समोर फेस करतो तोंडावर, त्यामुळे हे येतात तर ह्यांचंच पद आहे असं बऱ्याच जणांचा समज आहे. ते आपलं शादीखान्याचं काय झालं? शादीखान्याचा नारळ आम्ही लयत 15 दिवसाखाली
फोडलेला आहे. नाही 3 वेळेस का 2 वेळेस नाही नाही, हे तुम्ही एक फोटो असतील ना त्या जे आरोप करतायत त्यांच्याकडे फोटो तर असतील 2 वेळा फोडलेलं, त्यांनी फोटो दाखवा म्हणावं की ह्या वेळेस नारळ फोडलं, आणि मी मान्य करेल की बाबा आम्ही 2 वेळेस 3 वेळेस नारळ फोडलं. आम्ही 1 वेळेसच नारळ फोडलो. एक फक्त असं झालं की आम्ही नारळ फोडायचा कार्यक्रम ठेवला होता, पण त्या दिवशी पाऊस एवढा होता की तो कार्यक्रम रद्द झाला. आणि पूर्ण पावसाळ्यामध्ये ह्या वर्षी किती पाऊस होता हे तुम्हाला माहिती आहे. आणि त्याच्यानंतर आता 15-20 दिवसाखाली आम्ही नारळ फोडलेला आहे. तुम्ही 2 वर्षांनी प्रश्न विचारा मला की शादिकाना काय झाला. आम्ही तर विचारणारच. विचारा, बिलकुल विचारा. मी आम्ही तर विचारणार. तुम्ही नगरपंचायत इमारत विचारा, घाट विचारा, घाटाचं पण मी केलं. घाट का नाही झाला? हा, घाटामध्ये एक टेक्निकल अडचण आलेली आहे. नदी संवर्धनामध्ये त्यांना त्यांच्या बाबतीत क्लिअर करायचं, त्यांना एक विषय क्लिअर केल्यानंतर ह्या उन्हाळ्यामध्ये घाटाचं काम सुरू होईल. आणि तुम्ही तेच म्हणतोय, एक कसं आहे, कुठल्याही गोष्टीला टाइम लागतो. आपल्याला काम म्हणजे तुमचं मत आहे की तुम्हाला वेळ कमी पडला असं मत आहे तुमचं. तुम्हाला जो काळ मिळाला तो काळ कमी होता आणि त्याच्यामध्ये आम्ही बरेचसे काम करू शकले नाही. काळ कमी म्हणणं पण कसं असतंय की आम्ही एक विजन ठेवलं होतं की 5 वर्षामध्ये कुठल्या गोष्टीला जायचं आणि त्याच्या 5 वर्षानंतर कुठल्या गोष्टीला जायचं. कोणतंही पंचवार्षिक आपण योजना आखत असताना माणूस प्रामुख्यानं फोकस करत असतो कुठल्या कामात. पहिले 5 वर्ष आम्ही निधीवर म्हणजे मूलभूत गरजांवर फोकस केला, किंवा मूलभूत गरजामार्फत आपण शहरामध्ये ज्या ज्या अडचणी आहेत त्या ह्याच्यावरही करा. आणि मी आता पण दावा करत नाही की पूर्ण रस्ते झाले, पूर्ण नाही झाले. बऱ्याच ठिकाणचे काही कामं राहिलेली आहेत आणि त्याच्यातला काही निधी आलेला पण आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये काहीचे प्रशासकीय मान्यता झालेले आहेत, वर्क ऑर्डर व्हायचे राहिलेले आहेत, काहीचे वर्क ऑर्डर झालेले आहेत पण त्याचे कामं जमिनीवर सुरू व्हायचे राहिलेले आहेत. ते येणाऱ्या काळात सर्व व्यवस्थितपणे सुरू होईल आणि त्याच्यामध्ये कसली अडचण येणार. अकरंगेरे साहेब, हा रेणापूर जो आहे भाग, तो हा रेणापूर मतदारसंघ आहे, फार म्हणजे मोठ्या लेवलवरती आहे. कारण इथं स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा हा पहिला मतदारसंघ होता. यावरती मुख्यमंत्री असतील किंवा कोण मोठे भाजपचे नेते असतील, सगळ्यांना तोंडपाठ हा रेणापूर मतदारसंघ आहे. पण आम्ही आमच्या नजरेत जेव्हा पाहिलं तेव्हा रेणापूर विकसितच्या मार्गाला पाहिजे होतं, पण तेवढ्या पद्धतीचं आहे का सध्याला तुम्हाला वाटतं का? तुम्हाला तरी वाटतं का? नाही, मी तेच सांगतो. तुम्ही एक चांगला, जसं की औसा, उदगीर, अहमदपूर, ह्याच्या तुलनेमध्ये रेणापूर मागं पडत नाही का? म्हणजे कुठं कशामुळे कमतरता यायची? तेच सांगतोय की तुम्ही एक लक्षात घ्या की 2009 पासून 2024 पर्यंत हे काँग्रेसचे 3 आमदार झाले. आता एक गेले, आता एक भाजपमध्ये गेले. नाही 3 आमदार झाले. हो, ते भाजपमध्ये आले, ते तर म्हणजे ते आम्हाला मान्यच आहे. पण आता 1 वर्ष झालं फक्त माननीय रमेश अप्पा कराड साहेब आता आमदार आहेत. त्यांनी त्यांच्या कामाचा आवाका बघा की त्यांनी कोणत्या पद्धतीने निधी आणतो. आम्ही ज्या वेळेस म्हणजे गावभागात फिरतो किंवा बाहेर पण फिरतो, बरेचसे असे म्हणतात की मुंडे साहेबांनंतर जर कुणी तिथं काम करायचं काम केलं असेल तर माननीय रमेश अप्पा कराड साहेबांनी. आणि रमेश अप्पा कराड साहेबांनी आत्ताच नाही, पहिल्यापासून पण त्यांच्या परीने जेवढा काही विकास करता येतो ह्याच्यासाठी केला. तुम्ही प्रश्न खूप छान विचारलात. मी काय म्हणतो की 5 वर्षाच्या काळात त्यांनी किती निधी आणला, आम्ही किती निधी आणला, आणि आम्ही गावासाठी काय करतोय. मागं पडले जे म्हणतायत ना, तर ह्याच्यासाठी कोण जिम्मेदार आहे हे पण शासन करते कोण होते. ठीक आहे, आमचा एक 5 वर्षाच्या काळात आधी करते कोण होते, काय होते, ह्याचा पण थोडा विचार. आणखी एक तुम्हाला एक महत्वपूर्ण माहितीच मी सांगतो. आम्ही ज्यावेळेस रेणापूर नगरपंचायतीवर आलो, आमचं लाईट बिल नगरपंचायतचं किती होतं माहिती आहे तुम्हाला? 1,70,00,000 रुपये. म्हणजे तुम्ही येण्याच्या अगोदरचं माझ्या कार्यकाळात पेंडिंग बिल ज्यावेळेस दाखवलं 1,70,00,000 रुपये होतं. तर आल्या 2-3 महिन्याला MSEBच्या चक्रा सुरू व्हायच्या. मग आणि ज्यावेळेस माननीय श्रीकांत साहेब कलेक्टर साहेब होते त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की 6 महिन्याचा तुम्हाला कालावधी देतो, तुम्ही ते लाईट बिल टप्प्याटप्प्यानं भरून टाका. आम्ही तर नवीन, आमच्याकडे फंड नाही, पण त्यांची पण माननीय श्रीकांत साहेबांची मदत आम्हाला झाली आणि आम्ही ती मागल्या 40 वर्षाचं लाईट बिल 1,45,00,000 रुपये, त्याच्यातले 1,70 पैकी 1,45,00,000 फेडलं म्हणा की. मग मी तेच सांगतोय, गावाचं आम्ही कुणाला टीका टिप्पणी करायची नाही, पण आम्ही आमच्या प्रामाणिक भूमिकेतून रेणापूरचा विकास हाच ध्यास ठेवून गेली 5 वर्ष मधला 3 वर्षाचा काळ पण आम्ही रेणापूरच्या विकासासाठी झगडलेलो आहे. जनावरांच्या बाजाराचं काय केलं तुम्ही 5 वर्षात? आता तर बंद पडायच्या स्थितीमध्येच आहे. नाही, आम्ही बंद पडू देणार नाही तो, कारण की आम्ही ज्यावेळेस आता हे होईल त्यावेळेस आम्ही जागा पाहून ठेवलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही 12 महिने जनावरांचा बाजार बनवणार आहोत. त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या मूलभूत गरजा आहेत, त्याला पाणी आहे, मधले कच्चे रोड असतील, त्यांना बांधणाऱ्या दावणी असतील,
ती आम्ही ती रोड मॅप आखलेला आहे आणि 100% आम्ही जनावरांचा बाजार बंद पडू देणार नाही. आणि हे इलेक्शन झाल्या मी 5 वर्षासाठी जमीन भाडेतत्वावर घेऊन त्या जमिनीवर आम्ही 12 महिने जनावरांचा बाजार उभा करणार. आठवडी बाजारात काय दिला सुविधा? आठवडी बाजाराची सुविधा तुम्ही सांगताल तर तुम्हाला एक सांगतो, आठवडी बाजार आणि आमचा व्यापार हा संलग्न आहे. कारण का ह्या जागेवरून आम्ही आठवडी बाजार हलवू शकत नाही आणि ह्या ठिकाणावर काही त्यांना सुविधा द्यायच्या असतील तर ते थोडं अवघड होतात. कारण का ह्या आठवडी बाजारचा आमच्या व्यापाऱ्यांना फायदा होतो. त्याच्यामुळं मध्यवर्ती ठिकाणी आहे म्हणून त्याच्यामुळे मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि हेच योग्य आहे. सगळ्या लोकांना येऊन इथं भाजीपाला खरेदी करणे असेल किंवा आमच्याकडे पद्धत कशी आहे, जरी शहर आज आपण म्हणत असतो तरी वाडे तंड्या त्याला जोडलेले आहेत. एक आठवड्याला बाजार करायचा, त्याच्यामध्ये मग भाजीपालाच नाही तर आठवड्याभरामध्ये जे घराला संसाराला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याचा बाजार करून द्यायचा. त्याच्यामुळे त्या दिवशी आमचा बाजार एक फुलून दिसतो आणि त्यामुळे जे जे काही आम्हाला करता येते त्यांना चांगला व्यवस्था करून दिलं असेल, खड्डे म्हणजे ते हे असेल ते करून देण्याचं काम आम्ही केलेलंच आहे वारंवार. त्यामुळे बाजारातच केलेला आहे, इथंच केलेला आहे. तर आणि तुम्हाला सांगतो की तो जागा आता तिथं आम्ही हलवू शकत नाही कारण का त्याचा फायदा मार्केटला भेटलेला आहे म्हणून तिथं. पण तिथं म्हणाव्या तेवढ्या आणखी झाल्या नाही. आणि आणखीन एक सांगतो, ग्रामपंचायतच्या काळात 2009 ते ह्याच्यात ते वट्टे बांधलेले होते. आता पण तिथं वट्टे आहे. मग त्या वट्ट्यावर बाजार भरतो का? तुम्ही त्या करत्या राजकारणाला आज पण ते कुठं समोर आहेत, त्यांना विचारा ना किती वट्टे बांधले, का ओसाड पडले, बांधकाम तर केलंय, वट्टे पाटी लावली सगळे. कशासाठी म्हणजे घाट कशासाठी घालतात नेमकं तेच कळत नाही मला. हेच सांगतोय, हे लोकांचा रोष ह्याच्यामुळेच येतोय ना मग, की बाबा बांधायचंय तर कुठं बांधून ठेवलं, तिथं बांधून ठेवलंय जिथे की बाजार जाणारच नाही. त्याच्यामुळे तसंच आमचं म्हणणं आहे की मॉर्निंग वॉकचं काय केलं तुम्ही? मॉर्निंग वॉकचं आहे ना ट्रॅक, आणखीन पण आहे पण उगा आहे की ट्रॅक वरती ते सगळे प्राणी तिथंच आहेत. नाही लोक दुसऱ्या गोष्टीसाठी वापर करतात त्या मॉर्निंग ट्रॅकचा. अच्छा नाही, आता एक सांगतो तुम्हाला की मोकाट जनावरांचा तर प्रश्न आहे, मोकाट जनावरांचा प्रश्न आहे. आम्ही बऱ्याचदा प्रशासनाला त्या भूमिकेबद्दल कळवलेलं आहे की ते बाबा बंदिस्त पालन व्हायला पाहिजे, त्याच्याबद्दल तुमची भूमिका ही करा. कारण का आमचा ठराव आहे की मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात, आणि आम्ही त्या काळात मोकाट जनावरांचा बंदोबस्त केला होता. परत त्याच्यामध्ये ढिलाई झाली, परत ते मोकाट जनावरांचा विषय. त्यामुळे आणखीन बरेच जण काही जण ट्रॅकचा वापर करतात, पण मधल्या काळात आम्ही प्रत्यक्षात पाहिलं. हो ऐका ना, सकाळच्या टायमात तुम्ही बघा. पण काय झालं, आता तिथे एक लाईटीची सुविधा नाहीये आणि लाईटीच्या सुविधेच्या बाबतीमध्ये ना ज्या काही एलईडी आम्ही त्या काळात बसवल्या त्याच्या एक EESL कंपनीला काम दिलेलं होतं. त्यांच्यानंतर त्यांच्यामध्ये आता शासनाचा GR जर तुम्ही काढला तर एक सुद्धा एलईडी तुम्हाला विकत घेता येत नाही, एक सुद्धा एलईडी. त्याच्यामुळे फक्त तिथं प्रकाशाची व्यवस्था करायची आहे. आमचे स्ट्रीट पोल मंजूर झालेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तिथं पोल बसला, उजेड झाला की तो वॉकिंग ट्रॅक परत व्यवस्थित होईल. रेणापूरला फार विशेष महत्त्व आहे कारण इथं रेणुका देवीचं मंदिर आहे. माझ्या मते कर्नाटक, हैदराबाद इकडला जो आंध्र प्रदेशचा भाग आहे, बरेचसे भाविक देखील इथं रेणापूरला दर्शनासाठी येतात. जे नवरात्र महोत्सव असतो ते हलती दीपमाळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत. त्याच्यामुळे रेणापूरला बघण्याचं एक वेगळं दृष्टिकोन आहे लोकांचा. आता पुढच्या 5 वर्षात काय विजन ठेवलं तुम्ही, की म्हणजे काय करणारात का सत्तेत जर आलात तुम्ही तर? तेच आम्ही ज्यावेळेस महागल्या पण काळात जो 1 कोटीचा भक्त निवास आम्ही तिथं उभा केलेला आहे ते पण तुम्ही बघू शकता. आम्ही देवीसाठी 1 कोटीचा भक्त निवास उभा केलेला आहे आणि आम्हाला पण येणाऱ्या काळामध्ये एक असाच एक कॉरिडोर उभा करायचा. कारण की आमच्याकडे एक राम मंदिर आहे, जुने बारव आहेत आणि एक ऐतिहासिक वारसा रेणापूरला लाभलेला आहे. त्याच्यामुळं आम्हाला येणाऱ्या काळामध्ये देवीच्याच आशीर्वादाने येणाऱ्या काळामध्ये हे वेगवेगळे क्षेत्र विकसित करून एक वेगळा कॉरिडोर निर्माण करून जास्तीत जास्त पर्यटकांची संख्या किंवा श्रद्धाळूची संख्या कसं रेणापूर शहरामध्ये येते याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहे. बरं, आता एक शेवटचा प्रश्न आहे माझा, की आपण आता ह्या रिंगणामध्ये उतरलात, विरोधकांची मोठे मोठे आव्हान आहेत आणि एकूणच राज्यातलं राजकारण, आणि अशीही चर्चा आहे की तुम्ही घरातल्यालाच उमेदवारी दिली, पक्षात अनेक निष्ठावंत होते, त्याचा काय तुम्हाला त्याचा फटका बसणार आहे? नाही, घरातलेली उमेदवारी द्यायचा माझा काही संबंध नाहीये. मी एक छोटा कार्यकर्ता आहे, मी काही खूप मोठा कार्यकर्ता नाही. आमचा पक्ष भारतीय जनता पार्टी असो किंवा आमचे नेते माननीय रमेश अप्पा कराड, मग तसा तुम्ही प्रश्न जर उलट पकडला तर मी पण निष्ठावंत कार्यकर्ताच आहे आणि शहराची मूड बांधून ठेवण्यामध्ये माझं थोडं छोटं योगदान आहे. त्याच्यामुळं असं म्हणता येणार नाही की मी उमेदवारी माझी फिक्स केली, हा विषय नाही.
ती भारतीय जनता पार्टी आणि माननीय नेते आमचे रमेश अप्पा कराड साहेबांनी केलेली आहे. त्याच्यामुळं हे असं तुमचं म्हणणं चुकीचं आहे की ती घरच्यालाच उमेदवारी दिली. त्यांचं काम बघून माझं किंवा त्यांना विश्वास असल्यामुळं ती आमच्या आईंना उमेदवारी दिली असं म्हणायला तर हरकत नाही. काय MIDC साठी काय प्रयत्न करणार आहात? नाही, MIDC तर रोजगाराचा फार मोठा प्रश्न आहे आपल्याकडे. जरी हाकेच्या अंतरावर जरी लातूर जरी असलं तरी स्थानिक रोजगार हा फार महत्त्वाचा असतो. स्थानिक उद्योगांना चालना देणं फार महत्त्वाची असते. असे काही रेणापूरमध्ये आम्हाला दिसलं नाही, जाणवलं नाही. नाही, MIDC साठी तर आम्ही 100% प्रयत्न तर करणार आहे. मी म्हणण्यापेक्षा आमचे नेते माननीय रमेश अप्पा कराड साहेब हे तर त्या MIDC साठी आत्तापासूनच त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. ते वारंवार आता ज्या वेळेस ते मुंबईला जातात, ज्या वेळेस हाऊसला जातात, मंत्र्यांची भेटतात, MIDCचा आग्रह त्यांचा कायमच असतो आणि ते तर आम्ही करायचा 100% प्रयत्न करणारच आहोत. आता त्याच्यामध्ये काही टेक्निकल अडचणी आहेत आणि कुठल्याही गोष्टीत असतात ते नाकारू शकत नाही आपण. आणि त्याला कसं दूर करून आणि कसं त्याच्यावर विशेष लक्ष देऊन आणायचं हे आमचे नेते माननीय रमेश अप्पा कराड साहेब पाहत आहेत. तरुणांसाठी काय केलं 5 वर्षात पाठीमागं? आता इथं पुढचं काय विजन आहे? तेच सांगतो की तरुणांसाठी आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही आता 3 कोटीचं इंडोर स्टेडियम तर मंजूर करून आणलेलं आहे. आणलंय तुम्ही बघू शकता, मान्यता आहे शासनाची त्याला. इंडोर स्टेडियम फक्त एक इंडोर स्टेडियमवर न थांबता आणि आम्हाला अशा शहरामध्ये 2-3 इंडोर स्टेडियम उभा करायचे आहेत, रिडिंग रूम उभा करायचे आहेत, जिम उभा करायच्या आहेत. आणि आता आमच्यात पोलीस भरतीचं मोठ्या प्रमाणात हे होतंय. तर तुम्ही हा बघितला असताल तर तो सिंथेटिक ट्रॅक आहे. ते सिंथेटिक ट्रॅक आहे. ते काम चांगल्या पद्धतीने झालं, पण त्याच्यामध्ये 2-3 अडचणी आलेल्या होत्या. त्याच्यामुळे ठीक आहे, त्याचा आज त्याच्याकडे थोडं हे होत नसतील, पण यंदा काळात आम्ही त्यातल्या काही गोष्टी दुरुस्त करून ते फटका चालतोय खुल्या. ह्याच्यासाठी काय आपण पायबंद घालणार? 100%. तुम्हाला एक सांगतो की अवैध दारूचा पण प्रश्न आहे. मी काल एका कॉर्नर बैठकीला गेलेलो होतो, तर त्या महिलांनी मला सांगितलं की आमच्या इथं अवैध दारू विकते. त्याच वेळेस मी माननीय आमदार साहेबांना सांगितलं की बुवा असं होतं. त्यांनी लगेच पोलीस स्टेशनला बदलून त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सांगितलं. आणि त्याच पूर्ण कार्यकाळामध्ये ज्या गोष्टी होणार आहेत, माननीय आमदार साहेब तर आमचे आहेतच हक्काचे, त्याच्यामुळं त्यांच्यामार्फत हे सगळ्यांची पोलीस खात्याची बैठक लावून ते तर येणाऱ्या काळात आम्ही सूचना करणारच आहेत. सूचना करून त्याच्यावर नक्कीच पायबंद घालण्याचं काम आम्ही येणार. आम्हाला रेणापुरात कुठं CCTV दिसला नाही. CCTV आहे. आज जर महाराष्ट्रातल्या घटना जर बघितल्या तर फार विचित्र घडतायत आणि त्या माणुसकीला काळिंबा फासणाऱ्या घडतायत. तालुका प्लेस आहे, इथून आजूबाजूच्या खेड्याच्या मुली इथं शिक्षणासाठी येतात, कारण संस्था आहेत मोठ्या, 12वी ग्रॅज्युएशन वगैरे करतात. D.Edचं कॉलेज आहे ना, D.Edचं कॉलेज वगैरे आहेत. 2-2, 3-3 संस्था येतात, बाहेरून मुली येतात. बसस्थानक पाहिलं आम्ही, बसस्थानकावरती आजूबाजूला कुठं CCTV दिसत नाही, चौकात CCTV दिसत नाही, बऱ्याच ठिकाणी बाजारपेठेमध्ये CCTV दिसत नाही. याकडे आपण लक्ष का दिलं नव्हतं, आता का देणार आहात का त्याच्यावरती लक्ष? CCTV कारण मुली हा सगळा आता तुम्ही बघत असाल, तुम्ही आमच्या बातम्या वगैरे पाहत असाल, फार विचित्र सध्या महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे. CCTV बसलेले आहेत आणि ह्याच्या येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात, तुम्ही जसं म्हणलात मोठ्या स्वरूपामध्ये की बाबा शहर भाग पूर्ण कॅप्चर व्हावा, ते तर बसवणारच आहेत. पण आता ज्या CCTV बसवल्या त्याचं मेंटेनन्सच काम पाहत नाही. मला काय म्हणजे आताच्या बसल्या ते बंद आहेत. आणि मला तेच सांगायचं की तिथं आपण म्हणतो की लोकप्रतिनिधी का असावा किंवा काय नाही. थोडं एक सविस्तर सांगतो की तुम्ही ते, मला एक लक्षात मुद्दा आला आता की आम्ही आमच्या कार्यकाळामध्ये 1200-1250 घरकुल पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आणले, 290 रम्य आवास योजनेच्या माध्यमातून आले. मागील 3 वर्षात का एक सुद्धा घरकुल आलं नाही? का आलं नाही? म्हणजे प्रशासक असताना घरकुल आलं नाही? का आलं नाही? जर पैसे मागतात म्हणे ना, पैसे मागतात म्हणे ना. कुठं मागतात? काय नगरपंचायतवाले पैसे मागतात म्हणे. हे घरकुल येतं कुठून हे तर समजून घ्यावं लागेल. नगरपंचायत देतं का? नाही, आल्यानंतर पैसे मागतात. नाही, आल्यानंतरचा तो वेगळा मुद्दा सांगतो की कसं पैसे मागतात. म्हणजे मंजुरीच आणली नाही थोडक्यात. मंजुरीच नाही त्याला. तर लोकप्रतिनिधी का लागतो की ते जाऊन करून आणावंच लागतंय. ते जाऊन करून आणावंच लागतं. नाही, चालू राहते. बरं, शेवटचा प्रश्न आहे, काय तुम्हाला लोकांनी का मतदान करावं, का मला का निवडून द्यावं? बिलकुल. जो काही आम्ही आमच्या पंचवार्षिक योजनेमध्ये जो काही आम्ही विकास केला, जो काही आम्ही वेगवेगळ्या रेणापूरच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला आणि ही रेणापूरची जनता जाणून आहे, त्यामुळे मी आपल्या माध्यमातून एवढीच विनंती करतो की जो काही आम्ही कामं केले असतील असं आपल्याला वाटत असेल तर तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवाराला आणि नगराध्यक्षाच्या उमेदवाराला
भरघोस मतानं विजयी करताल? मंडळी, आपल्यासोबत होते हे अभिषेक अकलिंगरे, जे की यांनी 5 वर्ष काळ हा नगरपंचायतचा पाहिला आहे. अतिशय तरुण वयामध्ये त्यांनी नगरपंचायतीचे हा कारभार पाहिला आहे. एकूणच त्यांचं विजन, आम्ही मांडलेल्या समस्या जवळपास त्यांनी बऱ्यापैकी उत्तरही दिलात तुम्ही, आणि तेही मान्य करत आहेत की अपुरा विकास राहिला, आम्ही ते पुढच्या काळामध्ये करू अशा आशा त्यांनी दाखवल्या. बघूयात रेणापूरवासियांना शुद्ध पाणी मिळते का, स्वच्छता मिळते का, ह्या सगळ्या गोष्टी आता पुढे पाहतच राहणार.